कहाळा बुद्रुकमध्ये जलजीवनचा फज्जा, 1.5 कोटी खर्चूनही ग्रामस्थांच्या नळाला पाणीच नाही। नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे। या योजनेवर तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही। त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कहाळा बुद्रुक गावात जलजीवन मिशनअंतर्गत विहीर बांधून पाईपलाईन टाकून नळ कनेक्शन देऊन काम पूर्ण झाल्याचा दावा तत्कालीन सरपंच आणि उपसरपंचाकडून केला जात आहे। मात्र प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती वेगळीच आहे। अनेक घरांच्या नळांना पाणीच पोहोचत नसल्याने ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजून टँकर किंवा खाजगी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे। योजनेचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाला तांत्रिक मंजुरी कशी दिली आणि देयके कशी काढली हा मोठा प्रश्न गुलदस्त्यात आहे। नळाला पाणीच येत नसल्याने या कामाचे अधिकृत हस्तांतरण कसे होणार याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे। 1.5 कोटींचा निधी खर्च होऊनही जर लोकांची तहान भागत नसेल तर हा निधी पाण्यात गेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आहे। संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कामाचा दर्जा तपासावा आणि दोषींवर कारवाई करून तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। A1 24/7 न्यूज लाईव्ह साठी गंगाधर ढवळे। 1.5 कोटीची जलजीवन योजना राबविण्यात आलेली आहे। नळाला पाणी येते का? नाही। मग नळाला पाणी येते असे कसं अधिकारी म्हणतात? अधिकारी बघलीच नाही तर म्हणतात ते गावात येऊन बघा म्हणा अधिकाऱ्याला। कोणी गुत्तेदार असो त्याचं काही नळाला पाणी यावं, अधिकाऱ्याने बघावं गावात यायला पाणी यावं। तुमचं नाव सांगा, परिचय सांगा। सय्यद अकबर अली। शिव मॅडमचं सुद्धा म्हणणं आहे की गावाला पूर्णतः पाणी मिळत आहे असं त्यांच्याकडून। हो मॅडम असो कोणी असो गावात यावं, त्यानं पाहणी करावं, योग्य ते न्याय द्यावं त्याने येऊन। कोणी गुत्तेदार असो आम्हाला काही थोडक्यात नळाला पाणी नाही। धन्यवाद। आता कहाळा बुद्रुक येथील प्राध्यापक V.N. नारवाड सरांच्या घरी आहे। सर, आपण कहाळा बुद्रुक गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राहिलेले आहात 10 वर्षे 15 वर्षे, ग्रामपंचायतचे सदस्य पण राहिलेले आहात। इथं ह्या गावात शासनाची जलजीवन योजना तब्बल 1.5 कोटी रुपयाची राबविली गेलेली आहे। तर ह्या योजनेचे नळ कनेक्शन गावात आले, पाणी येते काय याची माहिती आम्ही तुमच्याकडून घेण्यासाठी आलो आहोत। आपल्या गावात नळाला पाणी येते काय? पाणी येत नाही, काहीच येत नाही, हे सगळं बोगस आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। मग जे अधिकाऱ्यांनी नळाला पाणी येते म्हणून असा जे अहवाल दिलाय परस्पर दिलेला असेल, प्रत्यक्षात येऊन नाही। म्हणजे गावात पाणी केले नाही? ज्यांना ज्यांना नळ दिले त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्या नळाला पाणी आलं काय। आम्हाला नाही, मी आता गावामध्ये आम्ही प्रत्येकाची घ्या. मुलाखत घेतली सर, म्हणजे प्रत्येक लोक म्हणतात की गावात पाणीच येत नाही ना। नाही, मी असा प्रश्न विचारतो, जलजीवनच्या मधून नळ कोणाला द्यायचा आहे, काही नियम आहे काय? ठराविक नमुना नंबर 8 प्रमाणे नळ कनेक्शन द्यायचं नाही। किती लोकांना द्यावं, कोणाला ज्यांच्या द्यावं? नावावर घर आहे, घर सगळे देत गावातले, नाही. कोणाला होईल? ठराविक लोकांनाच नळ दिलेले आहेत। एका एका गेला ते नळच नाही। अच्छा, तुम्ही पहा, AC घालून 30 पर्यंत बघू शकता, एकाला नळ नाही, ते का माणसं राहत नाहीत का? बरोबर, त्यांना पाण्याची आवश्यकता नाही का? खरं। पण त्यांनी काय किरायाचं पाणी आणावं काय? मग असा कोणता नियम आहे की ह्यांनाच नळ दिलं पाहिजे? बरोबर, ठराविक लोकांना नळ दिले, मग आणि हे ते नळाला नळाच्या पाणीच येत पाण्या- नाही तर मग आता हे नवीन जे सरपंच आहेत त्यांना हस्तांतरण करून घ्या असं कसं नाही, नाही? नाही, खोटं आहे सगळं। हम्म, ज्यांना नळ दिले त्यांना पाणी येते का विचारा, त्यांनी पाणी येते म्हटलं की मान्य करा। नळाला मेन पाईपलाच पाणी नाही, त्या विहिरीतच पाणी नाही, येते कुठलं? तुम्ही पाहू शकता की हो, तुम्ही प्रत्यक्ष चालू करून बघा, मोटर चालू करून बघा, बरोबर, पाईपलाईन वाटत पाणी येते का बघा। काय ते नादुरुस्त झाले म्हणतात, ते दुरुस्त करून पुन्हा पाणी चालू करा। बरं, उन्हाळ्यात तर सोडा, परंतु पाण्याच्या दिवसात सुद्धा पाणी काय ते प्रत्येकाच्या घरात बोर आहेत, त्या बोरचं पाणी पैसे देऊन घ्या आणि याचा काही उपयोग नाही। सरकार एवढं खर्च करते पण त्याचा हे चांगल्या रीतीने उपयोग केलेला नाही असं मला वाटतं। बरोबर।
धन्यवाद सर. वेळ कसं मी थर्ड घेतलं काळा बुद्रुकचे रहिवासी हां काळा बुद्रुकमध्ये जवळपास तुम्ही लहानपणापासून राहता ना. हो मग आता हे जलजीवनचे जे नळ कलेक्शन दिले त्याला पाणी येते काय? नाही आलं नाही. पाणी आलंच नाही. आम्हाला नळच नाही बसलेच नाही ते. म्हणजे नळही बसवलं नाही पाणीही नाही. आमच्या घरापैकी नाही. मग तुम्ही काही ग्रामपंचायतला पाणी येणं झाले म्हणून दिलेच काय? आहो. नाही काय म्हणले. ठीक धन्यवाद.